मीरा भाईंदरचे लोक सारे चोर है, एक नंबरचे चोर। ही व्हिडिओ मीरा भाईंदरच्या प्रत्येक नागरिकासाठी। सामने ये सब देख ही रहे हो, पूरा घर ही चला गया है समझो। आपण का दुसऱ्यासाठी स्टँड घ्यावं, आपल्या शहरासाठी स्टँड घ्यावं असं बोललं नाही पाहिजे, पण वाईट झालं ज्या लोकांसोबत ज्यांची काही चुकी नव्हती। उद्या किंवा परवा किंवा भविष्यात आपल्यावर ही वेळ येऊ नये, म्हणजे काही नसताना कुणाच्या दुसऱ्याच्या भ्रष्टाचारामुळे, ह्यात असल्या घाणेरड्या अधिकाऱ्यांमुळे, लोकांमुळे, राजकारण्यांमुळे जर आपल्यावरही वेळ आली तर तेव्हा पण तुम्हाला सांगतो दुसरे कोण स्टँड घेणार नाहीत। आणि त्या 2-3 दिवसामध्ये शहरामध्ये जेवढे काही तात्पुरते शेड्स असतील, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असतील, ते सर्व आम्ही ते तात्पुरते शेड्स आम्ही पूर्ण तोडून काढणार आहोत। माननीय अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे सर, तुम्हाला माहित नाही का मीरा भाईंदरमध्ये कुठे काय इलिगल आहे, कुठे काय धोकादायक आहे? मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत। संपूर्ण मीरा भाईंदरच्या नागरिकांना माहिती आहे, संपूर्ण मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे, खासदारांना माहिती आहे, नगरसेवकांना माहिती आहे, तरी पण तुम्ही हे करून दिलं का? सर्वांना पैसा पोचतो। या ठिकाणी जबाबदार तसं पाहता प्रभाग अधिकारी आहेत। शेवटी एवढंच सांगेल, दुसऱ्यासाठी स्टँड घ्या, आपल्या शहरासाठी स्टँड घ्या, खऱ्यासाठी सत्यासाठी स्टँड घ्या। जेव्हा आपण स्टँड घेऊ ना, तेव्हा आपल्यासाठी पण लोक स्टँड घ्यायला येतील आणि ती वेळ लवकरच येईल की आपण करून दाखवू। जे मागे झालं ते सोडा, आपण बदलाव आणून दाखवू, आपण मीरा भाईंदर एक असं शहर घडवून दाखवू। मी आहे, तुम्ही आहे, बघूया पुढच्या भविष्यात आपण हे नक्की घडूया। फक्त साथ राहू द्या आणि उभे राहा। अरे काय घाबरायची गरजच नाहीये। तुम्हाला सांगतो, नगरसेवक असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, कुठला मंत्री असू दे, कोण पण मुख्यमंत्री असू दे, पंतप्रधान असू दे, त्या लोकांना माहिती त्यांनी भ्रष्टाचार केलाय, चुकी केले, ते लोक घाबरतील। आपण जर खरेत तर आपल्यात ती जिद्द पाहिजे, ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे। आपण महाराष्ट्रात आहोत, मीरा भाईंदर सारख्या शहरात आहोत, आपण एकत्र येऊन हे सर्व बदलूया। जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।